वसई विरार महानगरपालिका में पहली बार फेरी वालों के लिए बना पैनल, चारों सदस्य जीते, अब अन्याय के खिलाफ सख्त रुख। नमस्कार, आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क। वसई विरार शहर महानगरपालिका में पहली बार फेरी वालों के हित के लिए एक विशेष पैनल का गठन किया गया और खास बात यह रही कि इस पैनल के सभी चारों सदस्य चुनाव में विजयी रहे। जीत के बाद इन सदस्यों ने मीडिया के सामने आकर साफ शब्दों में कहा है कि फेरी वालों पर हो रहे किसी भी तरह के अन्याय और अत्याचार को अब बर्दाश्त नहीं किया जाएगा। हम चारों सदस्य मिलकर फेरी वालों के अधिकारों की रक्षा करेंगे और उनके हित में ठोस फैसले लेंगे। पैनल के सदस्यों ने यह भी कहा कि फेरी वालों के खिलाफ अगर कोई गलत कार्रवाई होती है तो उसका कड़ा विरोध किया जाएगा। फेरी वालों की आवाज को दबने नहीं दिया जाएगा। उनके हित में लिए गए सभी फैसले महानगरपालिका के सामने मजबूती से रखे जाएं। फेरी वालों के लिए एक विशेष जोन तैयार करने की योजना भी सामने आई है, जहां फेरी वाले बिना डर और बिना किसी दबाव के अपनी दुकानें लगा सकेंगे। इस फैसले से हजारों फेरी वालों को बड़ी राहत मिलने की उम्मीद है। अब देखना यह होगा कि महानगरपालिका इस पैनल के प्रस्तावों को कितनी जल्दी मंजूरी देती है और क्या वाकई फेरी वालों को उनका हक और सुरक्षित जगह मिल पाती है या नहीं। आइए सुनते हैं नगर सेवक नीलेश चौधरी जी ने और कैंडिडेट ने क्या कहा। करके आए गए ये फेरी वालों को न्याय देने के लिए क्या जानकारी देंगे, किस तरीके से कामकाज करने वाले, क्या बताएंगे? सर्वप्रथम मैं भारतीय जनता पार्टी से तरफ से जब भी हमारे मार्गदर्शक आमदार राजन जी नाइक साहब, विरोधी पक्ष नेता मनोज पाटिल, गठन नेता अशोक शेळके साहब, इनके माध्यम से हम लोग ने जब भी चर्चा शुरू की, चर्चे के अनुसार हम लोग ने ये चार उम्मीदवार है एक साथ अपने पैनल में खड़े रहे कि जो फेरी वाले को न्याय देना है उन्होंने एक मत से तय किया और उसकी तरफ से हम उन लोग को चुन के लाए। जैसा कि नगर पालिका के द्वारा फेरी वालों के साथ अन्याय हो रहा है, हाल फिलहाल में बहुत सारे मुद्दे ऐसे देखे गए कि नगर पालिका के द्वारा उनके बाकड़े को तोड़ा जा रहा है, उनको भगाया जा रहा है, परेशान किया जा रहा है। इसके बाद इसको किस तरीके से आप लोग निपटाने की कोशिश करेंगे, नगर पालिका से उनको परेशानी ना हो? परेशानी जो मेरे परवानधारक फेरी वाले हैं उनको किसी के ऊपर अन्याय होना नहीं चाहिए, इसलिए इलेक्शन लिया गया है और उनको जो चुने गए हैं लोग चारों, वो लोग चर्चा करके, प्रशासन से चर्चा करके लोगों को न्याय देने की कोशिश करेंगे। काय सांगाल, एकूण नालासोपारा वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये महिलांची पण लोकसंख्या जास्त आहे, जे फेरीवाले आहेत त्यांना कसा काय न्याय मिळणार आहे, कसं तुम्ही आवाज उचलणार आहे, काय सांगाल? पहिले तर मी माझ्या वसई विरारच्या सर्व फेरीवाल्यांचे धन्यवाद करते की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला निवडून दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। आणि माझे जे सर्वे झालेले फेरीवाले आहेत त्यांना आम्ही चांगल्या प्रकारे आम्ही त्यांना फेरीवाला झोन महानगरपालिका जे तयार करून देणार आहेत त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थित बसवून देतील आम्ही। आणि जे अनधिकृत आहेत, जे गावकरी आहेत आपले की गावातून येतात स्वतःच्या सकाळी येऊन 2-4 तास धंदा करून जे स्वतःचं पोट भरतात, त्यांनासुद्धा जरी त्यांचा सर्वे नाही झाला असेल पण त्यांचासुद्धा आम्ही पॅनल विचार करणार आहे। आम्ही 4ही जण आम्ही विचार करणार आहेत। आम्ही आत्ताच निवडून आले, आम्ही त्या गोष्टीवर चर्चा करतो। आपले निलेश दादा आहेत, हे आमचे सिनियर आहेत, त्यांच्याशी पण आम्ही बसून या सगळ्या गोष्टीवर चर्चा करणार आहेत, त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेणार आहेत। आणि जे अनधिकृत आहेत, जे हप्ता वसुली चालू आहे, ती हप्ता वसुली आम्ही लवकरात लवकर बंद करणार आहे। कोणत्याही फेरीवाल्यांना नाहक त्रास झालेला आम्ही सहन करणार नाही। फेरीवाल्यांना काय संदेश देणार आहे? फेरीवाल्यांना हेच सांगणार आहे की तुम्ही जरी सर्वे झालेला असेल, तुम्ही जरी लीगल असले तरीही आपण सगळ्यांनी ठरवून हा विचार करायला पाहिजे की रस्ता मोकळा कसा राहील, लोकांना त्रास कसा ना होईल, पब्लिकला त्रास कसा नाही होणार, तोही आपण विचार करायला पाहिजे। हे सगळ्या फेरीवाल्यांना सुद्धा माझं म्हणणं आहे की आपल्या मुले पब्लिकला त्रास होऊ नये किंवा कोणालाही त्रास होऊ नये। काय सांगाल, ही जी निवडणूक तुम्ही जिंकलेली आहे, कशा प्रकारे काम करणार आहेत, काय माहिती द्या? सर्वप्रथम मी वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रात जे लोक राहतात त्या लोकांचे अभिनंदन करेल, कारण आता हे सर्वप्रथम पहिल्यांदा हे इलेक्शन झालेलं आहे की फेरीवाला पतविक्रेता समिती पहिल्यांदा बसलेली आहे। तर आता पतविक्रेता समिती
असं पद्धतीने काम करेल की ज्या ठिकाणी फेरीवाले अनधिकृत फेरीवाले होते त्यांनी लोकांना खूप त्रास होत होता आणि जे लिगली फेरीवाले आहेत त्यांना पण महानगरपालिका त्रास देत होती. हा त्रास कुठे बंद होईल आणि त्यांना चांगल्या पद्धतीने न्याय भेटेल आणि प्रत्येक फेरीवाला तो असतो तो आपला कुटुंब आपला परिवार चालवण्यासाठी रस्त्यावर बसून धंदा करत असतो. त्याला जास्तीत जास्त न्याय कसा भेटेल आणि जे बाहेरनं आलेले फेरीवाले आहेत त्यांना इकडे धंदा न करून इकडे जे जुने फेरीवाले आहेत ते 15-20 वर्षापासून इकडे व्यवसाय करतात अशांना जास्तीत जास्त कसा न्याय मिळण्याचा प्रयत्न हा आमचा सर्वप्रथम असेल आणि जो रेल्वे परिसर जो स्टेशन असेल तो परिसर मुक्त करण्याचा आमचा पहिला उद्देश असेल. जे अनधिकृत फेरीवाले आहेत त्याच्यासाठी काय पर्याय तुम्ही काढलेला आहे, काय माहिती द्या. अनधिकृत फेरीवाले अनधिकृत टपरीवाले यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे आणि त्याच्या म्युन्सिपालिटी जी कारवाई करेल त्याच्या आड आम्ही येणारच नाही. आणि जे काही टपरी लावल्यात दुसऱ्याच्या नावाचे आणि दुसरे हप्ते घेतात ते याच्यापुढे चालून देणार नाही. सर, कोणाला जर तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल कॉन्टॅक्ट नंबर किंवा कसं काय ते कंप्लेंट तुमच्याकडून करू शकता, काय सांगा? आमची निवड कालच झालेली आहे त्यामुळे आम्ही याच्यापुढे आम्हाला कुठे आमचं ऑफिस वगैरे काय त्याची काय सोय व्यवस्थित करू आणि त्याच्यानंतर सोशल मीडियाच्या थ्रू आम्ही तुम्हाला नंबर कॉन्टॅक्ट घेऊन त्या कॉन्टॅक्टमध्ये नंबर कोणाला काय त्रास वगैरे असेल तर ते आम्हाला त्याप्रमाणे त्या फोनवर कळवा आणि सर्वांना न्याय दिला जाईल. रस्ते मोकळे करण्याचा आमचा सगळ्यात प्रयत्न असणार. फेरीवाल्यांना फेरीवाला झोनमध्ये बसवायचं आमचं काम असणार. त्यांना सुखसुविधा व्यवस्थित दिल्या पाहिजेत. रोजीरोटी करायसाठी बाहेरून जरी आलेले असले तरी ते आपल्याच देशाचे नागरिक आहेत. त्यांना काही करून लिगली फेरीवाल्यांना हटवायचं नाही आणि त्यांच्यासाठी आपल्याला फेरीवाला झोनमध्ये बसून त्यांना पण रोजीरोटी करून द्यायचं आहे. आप देख रहे थे न्यूज नेटवर्क, आपकी आवाज हमारी खबर. जय हिंद.